नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBC सेमिस्टर फर्स्ट MT 111 कॅल्क्युलस टॉपिक थेरम्स ऑन रियल नंबर्स विथ प्रूफ। बघा, जे आपण प्रॉपर्टीज पाहिलेले आहेत त्याच्यावर 5 थेरम आहेत ते आज पाहणार आहोत आपण। बघा, आपण काय पाहिलं की मागच्या लेक्चर मध्ये पहिला आपण द रियल नंबर्स काय राहतात तुमच्याकडे, मी थोडं रिव्हिजन करून देतो। बघा, तुमच्याकडे पहिला असतो सेट ऑफ नॅचरल नंबर जे की 1 पासून स्टार्ट होतं। दुसरा आहे तुमच्याकडे बघा सेट ऑफ नॅचरल नंबर मध्ये जर मी 0 ऍड केला तर तुमच्याकडे होतो होल नंबर मध्ये मी निगेटिव्ह नंबर्स ऍड केले तर तुमच्याकडे होतो इंटिजर्स। आणि नंतर इंटिजर्स ला आपण फ्रॅक्शन मध्ये जे लिहितो P/Q च्या फॉर्म मध्ये त्याला म्हणतो आपण रॅशनल नंबर्स। आणि सगळं हे नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स आणि रॅशनल व्यतिरिक्त जे राहतं ज्याला की आपण फ्रॅक्शन मध्ये लिहू शकत नाही त्याला म्हणतो आपण इरॅशनल नंबर्स। रॅशनल आणि इरॅशनल मिळून तुमच्याकडे तयार होतो रियल नंबर। जगातला कोणताही नंबर घ्या विदाउट इमॅजिनरी, तो काय असतो, रियल नंबर्स असतो। आपण हे पाहिलेलं आहे, ठीक आहे। आता आपण पाहणार आहोत बघा प्रॉपर्टीची रिव्हिजन। आपण पाहिलं बघा मागच्या लेक्चर मध्ये की तुमच्याकडे प्रॉपर्टीज ऑफ रियल नंबर मध्ये 5 प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या आहेत। बघा, पहिली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, त्याला नाव देऊन टाकू आपण A1। आता आपण पुढे यूज करणार आहोत A1। दुसरा आहे तुमच्याकडे बघा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, A+B घ्या किंवा B+A घ्या, त्याला म्हणतो आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी इन ऍडिशन। आणि मल्टिप्लिकेशन मध्ये A × B घ्या किंवा B × A घ्या, त्याला म्हणतो आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी इन मल्टिप्लिकेशन, त्याला नाव देऊया आपण M1। दुसरा आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी। बघा, असोसिएटिव्ह मध्ये काय तुमच्याकडे 3 संख्या आहेत, 3 संख्यामध्ये आपण ऍडिशन जर केली तर शेवटच्या 2 संख्याची ऍडिशन करा किंवा पहिल्या दोघांची करा, आन्सर मध्ये काही फरक पडत नसेल तर त्याला म्हणतो आपण काय की असोसिएटिव्ह प्रॉपर्टी। मल्टिप्लिकेशन मध्ये पण सेम आहे, तिघांचा गुणाकार करा, तिघांचा गुणाकार करताना शेवटच्या दोघांचा गुणाकार करा किंवा पहिल्या दोघांचा करून शेवटच्या बरोबर करा, तर आन्सर मध्ये काही फरक पडत नसेल तर त्याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह। याला नाव देऊया आपण A2 प्रॉपर्टी, कारण ऍडिशन 2 याला म्हणूया M2 म्हणजे मल्टिप्लिकेशन 2। त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी पाहिली आपण। डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये काय की मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन मिक्सअप, तर A × B बघा, A × B नंतर A × C मध्ये ऍडिशन आहे तर ऍडिशन। त्याच्यानंतर पाहिलं आपण आयडेंटिटी प्रॉपर्टी, त्या A मध्ये मी काय ऍड करू म्हणजे माझा आन्सर A म्हणजे 0, याला म्हणू आपण A3 प्रॉपर्टी। ओके, आता मी ज्यावेळेस थेरम प्रूव्ह करेल त्यावेळेस मी A1, A2, A3, A4 नाव देईल, तर तुम्ही समजून जायचं की A1 म्हणजे कम्युटेटिव्ह, M1 म्हणजे कम्युटेटिव्ह इन मल्टिप्लिकेशन। दुसरं बघा आयडेंटिटी प्रॉपर्टी इन मल्टिप्लिकेशन मध्ये काय तुमच्याकडे A × 1 = A, त्याला म्हणूया आपण M3। ओके, आणि त्याच्यानंतर बघा इनव्हर्स प्रॉपर्टी असते तुमच्याकडे, त्याला नाव द्या A4। इनव्हर्स म्हणजे काय की A मध्ये काय ऍड करू म्हणजे माझा आन्सर किती येईल 0, तर -A ऍड केल्यानंतर आन्सर येतो 0। सेम मल्टिप्लिकेशन मध्ये बघा तुमच्याकडे A ला कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 1 येईल, तर 1/A ने मल्टिप्लाय करा, तर तुमच्याकडे हा झाला काय इनव्हर्स इन मल्टिप्लिकेशन, याला नाव देऊया M4। अशा पद्धतीने बघा A1, A2, A3, A4 हे 4 प्रॉपर्टी ऍडिशनच्या, आणि M1, M2, M3, M4 हे झाले मल्टिप्लिकेशनच्या। एक क्लोजर प्रॉपर्टी आहे, त्याला नाव नाही दिलं। क्लोजर म्हणजे काय की 2 संख्याची ऍडिशन पण रिअल असली पाहिजे किंवा 2 संख्याचं मल्टिप्लिकेशन पण काय असलं पाहिजे, रिअल। आणि तुमची ही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी त्याला D देऊया, ठीक आहे। आता या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला थेरमचं प्रूफ करायचं आहे। आता इथं बघा तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत असेल की आपल्याकडे ह्या 5 थेरम आहेत तुमच्याकडे। हा पहिला थेरम, त्याच्यामध्ये 2 पार्ट, सेकंड थेरम त्याच्यामध्ये 2 पार्ट, थर्ड थेरम त्याच्यामध्ये 2 पार्ट, फोर्थ 2 आणि 5, अशा पद्धतीने तुम्हाला किती 5 थेरम आहेत। त्या 5 थेरमचे 2 पार्ट म्हणजे असे आपल्याला 10 थेरम प्रूफ करायचं आहे। आपण एक एक पाहूया, चला तर पाहूया आपण पहिल्या थेरम कडे। बघा पहिला थेरम तुमच्याकडे काय आहे, युनिकनेस ऑफ ऍडिटिव्ह आयडेंटिटी, हा प्रूफ करायचा आपल्याला। बघा याचा मिनिंग काय होतो, पहिला थेरमचा मिनिंग काय होतो मी शॉर्ट मध्ये सांगतो। तुमच्याकडे सपोज इफ आहे आणि देन आहे, ओके। बघा प्रूफ थेरम मध्ये तुम्हाला 2 गोष्टी असतात। बघा इफ म्हणजे काय, तुमच्याकडे गिवन आहे याचा वापर करायचा आपल्याला, काय करायचा आहे, वापर करायचा आहे, आणि प्रूफ करायचा आहे। देनच्या नंतरचा पार्ट आपल्याला प्रूफ करायचा आहे, ओके। हा जो पार्ट आहे तुमच्याकडे गिवन वाला, हा गिवन याचा वापर करून आपल्याला देन नंतरचा पार्ट हा प्रूव्ह करायचा असतो, ठीक आहे। हा दिलेला असतो इफ नंतरचा पार्ट आणि देन नंतरचा पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा, ठीक आहे। तर तुमच्याकडे बघा कोणताही थेरम असेल तर तुम्हाला 2 टाइप मध्ये, पहिला टाइप इफ वाला आणि दुसरा टाइप देन वाला, ठीक आहे। आता बघा आपण पुढचा थेरम बघूया, थेरम फर्स्ट तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल। बघा याच्यामध्ये पण तुम्हाला काय आहे, प्रूफ
प्रूफ फर्स्ट, सपोज ए प्रूफ करायचं आपल्याला, तर तुमच्याकडे गिवन बघा इफ, तुम्हाला गिवन काय आहे इफ, बघा इफ वाला पार्ट कोणता आहे, इतका पार्ट इफ वाला आहे. ओके, हा तुमच्याकडे गिवन आहे. काय तो झेड बिलॉंग्स टू आर सच दॅट झेड प्लस ए इक्वल टू ए फॉर ऑल ए बिलॉंग्स टू आर देन झेड इक्वल टू 0. तर पहिली गोष्ट तुमच्याकडे गिवन आहे काय की झेड बिलॉंग्स टू आर सच दॅट काय सच दॅट की झेड प्लस ए इक्वल टू ए फॉर ऑल, बघा फॉर ऑल आपण असं पण लिहू शकतो ए बिलॉंग्स टू रिअल नंबर. म्हणजे तुम्ही कोणताही रिअल नंबर घ्या, जर मी झेड मध्ये ऍड केला ए आणि जर आन्सर ए जर आला तर याला झेडला एकच चॉईस आहे काय की झेड इक्वल टू काय आला पाहिजे 0. तर तुमच्याकडे बघा हा झाला गिवन पार्ट. आपण क्लेम म्हणजे आपल्याला काय दाखवायचं आहे याच्यामध्ये, क्लेम काय क्लेम दाखवायचं की झेड इक्वल टू 0 दाखवायचं. ओके, चला तर आपण गिवनचा वापर करू. हा गिवन आहे, या गिवनचा वापर करून आपल्याला झेड इक्वल टू 0 पुट करायचा आहे. तर बघा माझ्याकडे काय आहे, तुमच्याकडे आता झेड प्लस ए इक्वल टू ए हा तुमच्याकडे गिवन पार्ट आहे. तर मी सपोज आता मी काय करतो झेड इक्वल टू, आता झेड इक्वल टू काय घेणार मी इथं, झेड इक्वल टू असं घेतला मी, झेड प्लस झेड इक्वल टू झेड घेतला, काही अडचण आहे नाही. त्याच्यामध्ये मी 0 ऍड केला, काही फरक पडतो नाही. ही कोणती प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे A3, याला म्हणतो आपण आयडेंटिटी प्रॉपर्टी. बघा आयडेंटिटी प्रॉपर्टी मध्ये जर मी 0 ऍड केला तर काही फरक पडत नाही, झेड मध्ये 0 ऍड केला तर आन्सर किती आला, झेडच आला. आयडेंटिटी प्रॉपर्टी वापरली. आता बघा मला काय आणायचं, झेड प्लस ए आणायचं आहे, झेड प्लस ए आणायचं इथं. तर झेड प्लस ए कसं आणू मी, इक्वल टू मी काय करतो आता झेड प्लस या 0 ला लिहितो मी काय ए प्लस मायनस ए लिहू शकतो आपण. बघा ए प्लस मायनस एची व्हॅल्यू पण किती असते 0. म्हणजे कोणती प्रॉपर्टी वापरली आपण A4, त्याला नाव आहे इनव्हर्स प्रॉपर्टी. काय इनव्हर्स प्रॉपर्टी. ओके, इनव्हर्स झालं. आता हे झालं इनव्हर्स. बघा आता इनव्हर्स झालं तर आपल्याकडे काय गिवन आहे, झेड प्लस ए आहे. तर झेड प्लस ए कधी येईल तुमच्याकडे, हे दोन एकत्र केल्यानंतर. मग हा जो ब्रॅकेट आहे दुसऱ्या नंबर बरोबर आहे, जर मी हा ब्रॅकेट या नंबर बरोबर वापरला म्हणजे काय केलं, झेड प्लस ए एका ब्रॅकेट मध्ये घेतला आणि प्लस इकडे घेतला मी मायनस ए, काय घेतला मी मायनस ए. तर कोणती प्रॉपर्टी वापरली मी, कोणती A2 असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. असोसिएटिव्ह मध्ये काय आपण ब्रॅकेट जो आहे तो इकडे तिकडे करू शकतो. तुमच्या स्क्रीनवर बघा, मी स्क्रीनवर दिसेल तुम्हाला प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत. तर असोसिएटिव्ह प्रॉपर्टी वापरली. तर आता बघा गिवनचा वापर करा. हे झेड प्लस ए ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे ए, बघा इथं गिवन मध्ये दिलेलं आहे तुमच्याकडे, आणि प्लस काय तुमच्याकडे मायनस ए. हे आहे तुमच्याकडे गिवन दिलेलं आहे काय की झेड प्लस ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे ए. तर इकडे तुमच्याकडे झेड इक्वल टू ए प्लस मायनस ए ची व्हॅल्यू किती येते 0, आलं इकडे 0. आणि हे काय इथं काय वापरलं आपण की A4 प्रॉपर्टी इनव्हर्स वाली. ओके, हे झालं तुमच्याकडे प्रूफ. ठीक आहे, सेम आपल्याकडे आता दुसरं प्रूफ करायचं आहे. बघा सेम काय तुमच्याकडे इफ ए बी बिलॉंग्स टू आर सच दॅट ए प्लस बी इक्वल टू 0 देन बी इक्वल टू मायनस ए. याला म्हणतो आपण युनिकनेस ऑफ ऍडिटिव्ह इनव्हर्स. ओके, चला इथं बघा तुमच्याकडे गिवन मध्ये मी बी वाला प्रूव्ह करतो. इथं तुमच्याकडे गिवन काय गोष्टी आहे, गिवन ए बी बिलॉंग्स टू रिअल नंबर गिवन आहे सच दॅट अजून काय तुमच्याकडं ए आणि बी ची ऍडिशन जी आहे ए प्लस बी इक्वल टू 0 असेल तर आपल्याला प्रूव्ह करायचं. देन म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचंय क्लेम. काय क्लेम आहे तुमच्याकडे, बघा क्लेम काय आहे की बी इक्वल टू काय आला पाहिजे मायनस ए. तर बी इक्वल टू काय आला पाहिजे मायनस ए, हे आपल्याकडे क्लेम आहे. बघा दोन पार्ट मध्ये होता, हा झाला गिवन वाला पार्ट आणि तुमच्याकडे प्रूव्ह करायचा होता बी इक्वल टू मायनस ए. चला तर प्रूव्ह करूया आपण आता बी इक्वल टू. सपोज आपल्याकडे गिवन, याला इक्वेशन नंबर 1 मानूया, ए प्लस बी इक्वल टू 0. ठीक आहे, आता मी काय करतो बघा, प्रूव्ह करताना तुमच्याकडे मी काय करणार इकडून देन बी इक्वल टू बी काय अडचण आहे, स्वतः बरोबर इक्वल असतो. आता मला काय घ्यायचंय बघा, ए प्लस बी चा वापर करायचा आहे. तर मला ए प्लस बी आणायचंय, त्यासाठी मी पहिलं काय करतो 0 ऍड करतो. काही फरक पडतो का बरं, दोन्ही साईडने 0 प्लस बी. म्हणजे इथं कोणती प्रॉपर्टी वापरली आपण A3 आयडेंटिटी प्रॉपर्टी. मी नाव पण देतो तुम्हाला समजण्यासाठी. आयडेंटिटी प्रॉपर्टी आहे की कोणत्याही संख्येमध्ये जर 0 ऍड केला तर तोच नंबर येतो. दॅट मीन्स काय आयडेंटिटी प्रॉपर्टी. ओके, आता मला काय आणायचंय बघा, इथं ए प्लस बी आणायचं. तर मग मी 0 ला असं लिहू शकतो, काय लिहू शकतो मी 0 ला की मायनस ए, बघा मायनस ए आणि प्लस ए.
ओके, आणि हा तुमच्याकडे बी. बघा झिरोला मी लिहिलं काय, मायनस ए प्लस ए, दॅट मीन्स कोणती प्रॉपर्टी यूज केली मी, ए फॉर इनवर्स प्रॉपर्टी. ठीक आहे, इनवर्स प्रॉपर्टी यूज केले. आता मला काय यूज करायचं आहे बघा, ए प्लस बी इक्वल टू 0. मग हा ए जो आहे मला बी बरोबर घेऊन जायचंय, तर मग मी कसं जाणार, हा मायनस ए बाहेर गेला, हा जो ब्रॅकेट होता दोघाचा हा मी ब्रॅकेट चेंज करतो, लिहितो कुणा बरोबर, ए प्लस बी बरोबर. ठीक आहे, या साईडला तर काय चालू तुमच्याकडे, बी इक्वल टू हा मायनस ए प्लस बी ची व्हॅल्यू तुमच्याकडे किती आहे, 0 आहे. गिवन मध्येच आहे की गिवनचा वापर केला मी काय, की ए प्लस बी इक्वल टू काय तुमच्याकडं 0 गिवन आहे. ओके, आता बघा मायनस ए प्लस 0 म्हणजेच कोण, बी इक्वल टू मायनस ए झालं. हे झालं तुमच्याकडं. ही कोणती वापरली आपण परत, A3 आयडेंटिटी प्रॉपर्टी. कोणत्याही संख्येमध्ये जर मी 0 ऍड केला तर कोणती ती संख्या दे. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं काय, की बी इक्वल टू काय प्रूव्ह करायचं होतं, मायनस ए. ठीक आहे, अशा पद्धतीने फर्स्ट थेरम झाला. आता आपण प्रूव्ह करूया सेकंड थेरम. चला तर आपण सेकंड थेरम पाहूया. बघा सेकंड थेरमच्या अगोदर तुमच्याकडे काय गोष्टी लागणार आहेत ते मी इथं सांगून देतो, की तुमच्याकडे बघा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी M1 काय राहतो तुमच्या कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, ए प्लस बी घ्या किंवा बी प्लस ए घ्या तरी काही फरक पडत नाही. म्हणजे ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए येत असेल तर त्याला म्हणतो आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. दुसरं आहे M2 मध्ये काय, की 3 संख्याचा गुणाकार घ्या. बघा 3 संख्याचा गुणाकार घेतला मी, ए इंटू बी इंटू सी. सपोज मी पहिल्या दोघाचा ब्रॅकेट घेतला किंवा शेवटच्या दोघाचा घेतला तरी काही फरक पडत नसेल तर त्याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. तिसरं आहे तुमच्याकडे M3, त्याला म्हणतो आपण आयडेंटिटी प्रॉपर्टी. आयडेंटिटी म्हणजे काय, की ए ला कशाने मल्टिप्लाय करू, म्हणजे माझा आन्सर ए येत असेल, कशाने मल्टिप्लाय करू मी, 1 ने. तर ए इंटू 1 इक्वल टू काय येतो, ए. तर त्याला म्हणतो आपण आयडेंटिटी प्रॉपर्टी. आता इनवर्स प्रॉपर्टी M4 इक्वल टू ए ला कशाने मल्टिप्लाय करू, म्हणजे माझा आन्सर ए, तर कशाने मल्टिप्लाय करतो मी, 1/a ने. तर त्याला म्हणतो आपण काय, इनवर्स प्रॉपर्टी. हे 4 प्रॉपर्टी आपल्याला वापर करायचा आहे. बाकी डिस्ट्रीब्युटिव्ह आहे तर ते कॉमनच आहे. बघा या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला हे थेरम प्रूव्ह करायचं आहे. बघा थेरम 2 तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. थेरम मध्ये तुमच्याकडे बघा पहिला आहे तुमच्याकडे, आपण काय करणार, पहिला थेरम इफ वाला पार्ट. बघा इफ u इज नॉट इक्वल टू 0 and b is not equal to 0 are element of R such that u into b equal to b. मग हे तुम्हाला एवढा पार्ट काय आहे, गिवन आहे, आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं, देन u इक्वल टू 1 फर्स्ट पार्ट मध्ये. ठीक आहे, तर तुमच्याकडे ए गिवन काय आहे ए मध्ये, की u इज नॉट इक्वल टू 0 अँड b इज नॉट इक्वल टू 0 हा गिवन पार्ट आहे. ऑफ एलिमेंट R बिलॉंग्स टू रियल नंबर सच दॅट तुमच्याकडे सच दॅट काय आहे तुमच्याकडे, की गिवन अजून काय, u इंटू बी इक्वल टू किती आहे, बी आहे. तर तुमचा क्लेम, आता क्लेम तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, बघा इथं क्लेम u इक्वल टू किती आला पाहिजे, 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता बघा याचा वापर करायचा आपल्याला, u इंटू बी इक्वल टू बी, आणि तुम्हाला दाखवायचं u इक्वल टू 1. तर सेम आपण काय करणार, सपोज लेट मी काय करतो, की u, बघा याला इक्वेशन नंबर काहीतरी द्या वापर करायचा आपला. ठीक आहे, आता मी u इक्वल टू u घेतो, काही फरक पडतो तुमच्याकडे, बघा u इक्वल टू u घेतला तर तो स्वतः इक्वल राहतो. इंटू जर 1 केला तरी काही फरक पडतो का, नाही पडत. कोणती प्रॉपर्टी वापरली मी, M3, त्याला म्हणतो आपण आयडेंटिटी प्रॉपर्टी. आताच पाहिलं होतं आपण आयडेंटिटी प्रॉपर्टी, की u इंटू 1 घेतला तर त्याचा आन्सर येतो 1. आता आपल्याला आणायचं काय, बघा u इंटू बी आणायचं आहे. ठीक आहे, तर u इंटू बी आणण्यासाठी मग मी बघा u इंटू बी, आता ए घेता येईल का मला, नाही. तर u इंटू मी काय करतो, या 1 ला काय लिहितो, की b इंटू 1/b लिहितो. काही फरक पडतो का, नाही. कारण का तुमच्याकडे इनवर्स प्रॉपर्टी म्हणजे कोण, M4 इनवर्स प्रॉपर्टी काय सांगते, की b इंटू 1/b ची व्हॅल्यू किती राहते, 1. दिस इज इनवर्स प्रॉपर्टी. मग बघा इथं आपल्याकडे किती, बघा हे हा ब्रॅकेट आपल्याला काय पाहिजे, u इंटू बी पाहिजे. u इंटू बी मी एका ब्रॅकेट मध्ये घेतो, इंटू 1/b घेतला. आता बघा u इंटू बी एका ब्रॅकेट मध्ये घेतला म्हणजे कोणती प्रॉपर्टी वापरली आपण, M2 म्हणजे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय आहे तुमच्याकडे, a इंटू बी इंटू सी असेल, a इंटू बी इंटू सी असेल. पहिल्या दोघाचा ब्रॅकेट घ्या किंवा ब्रॅकेट चेंज करा तरी काही फरक पडत नाही, म्हणून मी ब्रॅकेट चेंज केला. तर u इंटू बी, बघा इथं आता u इंटू बी ची व्हॅल्यू इथं तुमच्याकडे गिवन आहे इक्वेशन 1 मध्ये. u इंटू बी ची व्हॅल्यू किती आहे, b आणि 1/b. ओके, u इंटू बी ची व्हॅल्यू b आणि 1/b तर गिवन आहे. b इंटू 1/b ची व्हॅल्यू किती असते, 1.
हा तुमच्याकडे कोणती प्रॉपर्टी आहे, M4 इनवर्स प्रॉपर्टी. तर U इक्वल टू किती आला तुमच्याकडे 1. दिस इज फर्स्ट प्रूफ. ठीक आहे. आता असं सिमिलरली आपण सेकंड बी वाला प्रूफ करा. बघा सेकंड मध्ये तुमच्याकडे गिवन काय आहे, बघा गिवन इफ A इज नॉट इक्वल टू 0 and D is not equal to 0 are element of R such that A into D equal to 1 आहे. ओके, आणि आपल्याला प्रूफ काय करायचंय, D equal to 1 upon A. चला तर आपण गिवन लिहूया. बघा बी मध्ये गिवन, बघा गिवन काय आहे की A is not equal to 0 and D is not equal to 0 are element of कोण R. ठीक आहे. आता आणि आपल्याला सच दॅट बघा सच दॅट काय दिलं तुमच्याकडे गिवन, बघा A इंटू डी इक्वल टू 1. A इंटू डी इक्वल टू 1. आपलं टार्गेट काय आता, क्लेम. बघा क्लेम म्हणजे आपल्याला दाखवायचं काय तुमच्याकडे, बघा इथं काय दाखवायचं आहे की D इक्वल टू 1 अपॉन A. D इक्वल टू 1 अपॉन A हे दाखवायचं आहे. ठीक आहे, हा आपल्याला गिवन पार्ट. बघा आता आपण वापर करूया आपल्या प्रॉपर्टीचा. आता मी काय करणार बघा इथं लेट D इक्वल टू डी घ्या. काही फरक पडतो का, काही फरक पडत नाही. D इक्वल टू डी. जर मी याला 1 ने मल्टिप्लाय केलं तरी काही फरक पडतो का, नाही. का, कारण D इक्वल टू 1 इंटू डी म्हणजे कोणती प्रॉपर्टी वापरली आपण, आयडेंटिटी प्रॉपर्टी. आयडेंटिटी म्हणजे कोण, M3. ठीक आहे, आयडेंटिटी प्रॉपर्टी काय सांगतो तो, A इंटू 1 इक्वल टू काय येतं A. ही आयडेंटिटी प्रॉपर्टी झाली. आता बघा आपल्याला काय आणायचंय की तुमच्याकडं दिलं काय A इंटू डी. ठीक आहे, तर इक्वल टू आता A इंटू डी आणायचंय, तर मला काय असं लिहावं लागेल की 1 अपॉन A इंटू A. बघा 1 ला कसं लिहू शकतो मी, 1 अपॉन A इंटू A. उलट लिहा किंवा सुलट लिहा काही फरक पडत नाही. हे एका ब्रॅकेट मध्ये 1 ची व्हॅल्यू इंटू डी. ही कोणती प्रॉपर्टी आहे, इनवर्स M4 इनवर्स प्रॉपर्टी. का, कारण A इंटू 1 अपॉन A ची पण व्हॅल्यू किती असते 1. मग आपल्याला ब्रॅकेट चेंज करायचं. बघा हा A जो आहे तो इकडे पाहिजे होता D बरोबर, कारण आपल्याला गिवन दिलेला आहे. मग मी काय करणार, 1 बाय A इंटू डी. ब्रॅकेट चेंज केला मी, हा ब्रॅकेट इकडे डी बरोबर घेऊन झालो. तर तुमच्याकडे काय झालं, याला कोणती प्रॉपर्टी म्हणतो आपण, M2 असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी झालं. आता A इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, 1 बाय A इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे इथं 1. हे आहे तुमच्याकडे गिवन. काय गिवन आहे, A इंटू डी इक्वल टू किती आहे 1. तर आता बघा 1 अपॉन A इंटू A किती आलं तुमच्याकडे 1 बाय A. याला ही कशाची इकडे काय D इक्वल टू 1 अपॉन A. येतं काय तुमच्याकडं कोणती प्रॉपर्टी वापरली इथं, आयडेंटिटी प्रॉपर्टी. ठीक आहे, आयडेंटिटी M3. अशा पद्धतीने हा झाला तुमच्याकडे प्रूफ. बघा D इक्वल टू काय आलं 1 बाय A. आपण जे प्रॉपर्टीज पाहिले, प्रॉपर्टीज बघितल्या होत्या रिअल नंबरच्या, त्याचाच वापर करतोय आणि हे थेरम्स आपण प्रूव्ह करतोय. आता पाहणार आपण थेरम नंबर 3. बघा थेरम नंबर 3 मध्ये काय आहे तुमच्याकडे की कॅन्सलेशन लॉ. जर ऍडिशन मध्ये तुमच्याकडे इथं बी बघा A आहे, इथं पण A आहे, तर तो कॅन्सल होऊन काय होतो B इक्वल टू C. तर A मध्ये बघा कॅन्सलेशन लॉ मध्ये तुमच्याकडे गिवन काय आहे, पहिल्या याच्यामध्ये गिवन काय, ABC बिलॉंग्स टू R, ABC belongs to real number such that काय तुमच्याकडे such that की A प्लस B इक्वल टू किती आहे A प्लस C. हे गिवन आहे तुमच्याकडे एवढा पार्ट. ठीक आहे, गिवन आहे. देन नंतरचा पार्ट कोण आहे, देन B इक्वल टू C आहे. तर आपला क्लेम आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की B इक्वल टू C प्रूव्ह करायचं. ओके, ठीक आहे, B इक्वल टू C प्रूव्ह करायचं. तर आपण कसं करणार, बघा मी आता हे इथं लिहितो A प्लस B इक्वल टू A प्लस C लिहिलं. आता मला काय करायचं, B इक्वल टू C आणायचं. तर मी काय करणार, सपोज इक्वेशन नंबर स्टार आहे, ऍड मायनस A ऑन बोथ साइड. दोन्ही साइडने मी काय केलं, मायनस A ऍड केलं. वी गेट आपल्याला काय मिळेल बघा, मायनस A मी दोन्ही साइडने ऍड केलं इथं, तर प्लस A प्लस B इक्वल टू या साइडला पण मी मायनस A ऍड केला प्लस A प्लस C. ओके, ऍड केला. आता ऍड केल्यानंतर बघा तुमच्याकडे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय सांगते की हा जर मी या दोघांचं ब्रॅकेट सॉल्व्ह करू शकतो आणि ह्या दोघांचं, मग मी काय करणार, पहिलं मायनस A प्लस A. बघा मायनस A ब्रॅकेट मध्ये घेतला आणि प्लस A एका ब्रॅकेट मध्ये, हा प्लस B इक्वल टू परत सेम काय तुमच्याकडं मायनस A आणि हा प्लस A एका ब्रॅकेट मध्ये प्लस C. ओके,
कोणती प्रॉपर्टी आपण यूज केली आहे? असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऍडिशन वाली A2. आता बघा मायनस ए आणि प्लस ए ची व्हॅल्यू किती असते? 0. ही कोणती प्रॉपर्टी आहे? इनव्हर्स प्रॉपर्टी. प्लस बी इक्वल टू, इथं पण मायनस ए प्लस ए ची व्हॅल्यू किती असते? 0 प्लस सी. इथं कोणती प्रॉपर्टी यूज केली आपण? इनव्हर्स प्रॉपर्टी. इनव्हर्स म्हणजे कोण? A4. इनव्हर्स काय असते ती? ए प्लस मायनस ए इक्वल टू किती? 0. आता इथं बघा कोणत्याही संख्येमध्ये जर 0 ऍड केला तर काय येतं तुमच्याकडे? बी येतो इक्वल टू. इथं पण 0 मध्ये जर सी ऍड केला तर काय येतो? सी. बी इक्वल टू काय आला? सी. याला म्हणतो आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली? आयडेंटिटी प्रॉपर्टी म्हणजे A3. आयडेंटिटी प्रॉपर्टी. ओके, आयडेंटिटी प्रॉपर्टी म्हणजे आलं का? आपण काय घेतलं होतं? ए प्लस बी इक्वल टू ए प्लस सी. हे गेल्यानंतर डायरेक्ट काय आलं? बी इक्वल टू सी आलं. आता आपल्याला प्रूव्ह करायचं बघा पुढचं काय? बी वाला पार्ट. बघा बी वाला पार्ट. आता बी वाल्या पार्ट मध्ये तुमच्याकडे गिवन काय आहे बघा? ए बी सी बिलॉंग्स टू आर. ए इज नॉट इक्वल टू 0 सच दॅट ए इंटू बी इक्वल टू ए इंटू सी. बघा या साईडला पण ए आहे, या साईडला पण ए, तर ए कॅन्सल होतो, राहतो काय तुमच्याकडे? बी इक्वल टू सी. तर आपण प्रूव्ह करूया बी वाला पार्ट. तर पहिली गोष्ट गिवन काय आहे? ए बी सी बिलॉंग्स टू रियल नंबर सच दॅट तुमच्याकडे काय आहे की ए इंटू डी सॉरी ए इंटू बी इक्वल टू ए इंटू सी. याला आपण सपोज स्टार म्हणूया. ओके, आपल्याला प्रूव्ह काय करायचं बघा? आपला क्लेम काय आहे? बी इक्वल टू सी आणायचं आपल्याला. ओके बघा, हा देन नंतरचा पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा. चला तर फ्रॉम इक्वेशन स्टार काय तुमच्याकडे? ए इंटू बी इक्वल टू ए इंटू सी. आता मला काय करायचंय? ए कॅन्सल करायचंय, या साईडचं पण ए कॅन्सल करायचंय. तर मग मी काय करणार? मल्टिप्लाइंग. बघा ए कधी कॅन्सल होईल? 1 बाय ए ऑन बोथ साइड. दोन्ही साइडनी जर 1 बाय ए मी मल्टिप्लाय केलं, वी गेट आपल्याला काय मिळतो बघूया. बघा पहिलं काय? 1 बाय ए इंटू तुमच्याकडे ए इंटू बी आहे इक्वल टू 1 बाय ए तुमच्याकडे काय? ए इंटू सी. बघा इक्वेशन स्टारलाच फक्त काय केलं मी? दोन्ही साइडनी कशाने मल्टिप्लाय केलंय? 1 बाय ए. तर 1 बाय ए ने मल्टिप्लाय केल्यानंतर मी ब्रॅकेट चेंज करतो, इथं पण ब्रॅकेट चेंज करतो. तर 1 बाय ए इंटू ए पहिल्या ब्रॅकेट मध्ये इंटू काय तुमच्याकडे? बी. परत इथं 1 बाय ए इंटू ए इंटू सी. बघा कोणती प्रॉपर्टी वापरली मी? M2 असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ओके, असोसिएटिव्ह काय राहतो? ए इंटू बी इंटू सी इक्वल टू ए इंटू बी इंटू सी. सपोज 2 ब्रॅकेट असेल तर आपण त्याला पहिल्या ब्रॅकेट मध्ये घेऊ शकतो. तर वापरल्यानंतर बघा 1 बाय ए इंटू ए ची व्हॅल्यू किती असते तुमच्याकडे? 1. कोणती? इनव्हर्स प्रॉपर्टी इंटू बी इक्वल टू परत 1 बाय ए इंटू ए ची व्हॅल्यू किती असते तुमच्याकडे? 1 इंटू सी. इथं कोणती प्रॉपर्टी वापरली आपण? आयडेंटिटी. कोणती? M3 आयडेंटिटी इनव्हर्स. कोणती वापरली आपण? इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय राहतं? ए इंटू 1 बाय ए ची व्हॅल्यू किती असते? 1. आता 1 इंटू बी इक्वल टू किती? बी. 1 इंटू सी इक्वल टू किती? सी. दिस बी इक्वल टू सी आलं. इथं कोणती प्रॉपर्टी वापरली आपण? M3 आयडेंटिटी प्रॉपर्टी. आयडेंटिटी प्रॉपर्टी काय सांगते की ए इंटू 1 घ्या इक्वल टू काय असतो? ए. जसं की 1 इंटू बी घ्या तर किती आला? बी. 1 इंटू सी घ्या, सी आलं. तर आपलं जो प्रूव्ह करायचं होतं बी इक्वल टू सी, हे आलं बी इक्वल टू सी. आता आपण पाहूया थेरम नंबर 4. चला तर बघूया आपण थेरम नंबर 4. बघा थेरम नंबर 4 काय सांगतो तुमच्याकडे? इफ ए बिलॉंग्स टू रियल नंबर देन ए इंटू 0 इक्वल टू 0. जर तुमच्याकडे ए कोणताही रियल नंबर असेल आणि त्याला जर मी 0 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर येतो 0. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. बघा पहिली गोष्ट आपल्याकडे गिवन काय आहे की ए बिलॉंग्स टू रियल नंबर्स. ओके, आणि आपलं टार्गेट काय आहे? आपलं क्लेम आपल्याला दाखवायचं काय आहे की ए इंटू 0 इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला? 0. ओके, तर आपण इथं बघा वी नो दॅट आपण काय करूया सध्या? बघा ए इक्वल टू ए घेतला, काही फरक पडतो का? नाही फरक पडत. ठीक आहे, तर त्याला मल्टिप्लाय केला 1 ने तरी काही फरक पडत नाही. त्याला कोणती प्रॉपर्टी म्हणू आपण? M3 आयडेंटिटी प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन साठी. ठीक आहे, आता बघा ए इक्वल टू ए इंटू 1 घेतला तर काही फरक पडत नाही. आता मी काय करतो? मला ए इंटू 0 आणायचं आहे, तर मी काय करतो? दोन्ही साइडनी ऍड ए इंटू 0 ऑन बोथ साइड. दोन्ही साइडनी काय केलं मी? बघा ए इंटू 0 तर तुमच्याकडे काय येतं? ए प्लस ए इंटू 0 इक्वल टू
ए इंटू 1 मी दोन्ही साईडनी काय केलंय ए इंटू 0 केलेलं आहे. ओके, आता इथं बघा या साईडला तुमच्याकडे इथं पण ए आहे, इथं पण ए आहे. जर मी ए कॉमन काढला तर तुमच्याकडे काय राहतो 1 प्लस 0 राहतो. बघा इथून ए कॉमन काढला राहिला 1, इथून ए कॉमन काढला राहिला 0. ओके, इक्वल टू आता इथं बघा ए इंटू 1 प्लस 0 किती तुमच्याकडं 1. ठीक आहे, इकडे काय आहे तुमच्याकडे ए प्लस ए इंटू 0 राहिलेला आहे. ओके, आता बघा इथं ए प्लस ए इंटू 0 इक्वल टू ए इंटू 1 किती असतो तुमच्याकडं ए. इथं बघा ए इंटू 1 किती ए. ठीक आहे, इथं गिवन आहे किंवा याला आपण म्हणतो की M3 प्रॉपर्टी, आयडेंटिटी प्रॉपर्टी. ओके, बघा आता या साईडनी इथं पण ए आहे आणि इथं पण ए आहे. आता इथं काही नाही म्हणजे काय तुमच्याकडं सपोज इथं 0. ओके, आपण ऍड करू शकतो 0, काही फरक पडतो का ए प्लस 0 किंवा पुढच्या स्टेप मध्ये करा तुम्ही ए इंटू ए इक्वल टू 0 प्लस ए प्लस 0. आता बघा मी काय करणार आहे की तुमच्याकडे कॅन्सलेशन लॉ नुसार हा ए आणि हा ए ठीक आहे कॅन्सल होऊ शकतो बाय कॅन्सलेशन लॉ नुसार. तर राहिलं काय तुमच्याकडं ए इंटू 0 इक्वल टू 0 राहिलं. ओके, बाय कॅन्सलेशन लॉ. कॅन्सलेशन लॉ आपण पाहिलेला आहे की काय जर असं असेल दोन्ही साईडनी ए ए तर तो कॅन्सल होतो. ठीक आहे, आता हे झालं आपल्याकडे कॅन्सलेशन लॉनी झालं. तर आपण दाखवलं ए इंटू 0 इक्वल टू काय आला 0. आता मला सेकंड बघा आपल्याकडे आता बघा सेकंड मध्ये तुमच्याकडे काय की इफ बघा गिवन पार्ट ए and b belongs to R such that a into b equal to 0 हे गिवन आहे. देन बघा देन नंतर काय जर दोन संख्याचा गुणाकार जर 0 होत असेल तर त्या दोन संख्यापैकी एकाला 0 व्हावं लागतं, हा त्याचा मिनिंग आहे. ओके, त्याला म्हणतो आपण झिरो प्रोडक्ट प्रॉपर्टी. बघा दोन संख्या कोणत्याही घ्या, सपोज मी घेतलं x इंटू वाय इक्वल टू 0 तर याचा मिनिंग होतो की तुम्हाला एक तर x ची व्हॅल्यू 0 असेल किंवा y ची व्हॅल्यू 0 असेल, त्याशिवाय दोन संख्याचा प्रोडक्ट 0 येत नाही. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर बघा गिवन मध्ये गिवन बी प्रूव्ह करतो मी. गिवन तुमच्याकडे काय ए बी बिलॉंग्स टू रिअल नंबर आहे. सच दॅट अजून काय तुमच्याकडं ए इंटू बी इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, आपण असंच ठेवूया. तर आपला क्लेम काय आता बघा क्लेम आपल्याला दाखवायचं काय क्लेम मध्ये की एक तर तुमच्याकडे ए इक्वल टू 0 असेल किंवा एक तर बी इक्वल टू 0 असेल. चला आपण प्रूव्ह करूया. बघा असं मी काय घेतो सपोज केला काय की ए इज नॉट इक्वल टू 0 आहे सपोज केलं. तर बघा एक तर ए 0 असेल किंवा बी 0 असेल. तर सपोज जर मी केला ए इज नॉट इक्वल टू 0 तर तुम्हाला काय दाखवा लागेल आता क्लेम काय दाखवावं लागेल बी इक्वल टू 0 दाखवा लागेल. बघा दोघांपैकी एक 0 असेल तर दोघांपैकी मी एक 0 घेतला, सपोज ए इज नॉट इक्वल टू 0 घेतला तर तुम्हाला एकच चॉईसेस राहतो काय बी इक्वल टू 0 दाखवणे. चला आता दाखवूया आपण बी इक्वल टू 0. सपोज मी इथं घेतला बी इक्वल टू बी घेतला, काही फरक पडतो का नाही फरक पडत. आता बघा बी इथं बी घेतला मी, काही फरक पडत नाही. तर आता मी काय करणार आहे बी ला बघा 1 बाय ए इंटू ए, सॉरी इथं असं घेतो मी 1 घेतो. बघा बी इंटू 1 काही फरक पडतो का नाही. बघा याला म्हणतो आपण कोणती प्रॉपर्टी आयडेंटिटी प्रॉपर्टी. किती नंबरला आहे M3 आयडेंटिटी प्रॉपर्टी. आता बघा 1 ला मी असं लिहू शकतो 1 बाय ए इंटू ए इक्वल टू बी. काय केलं मी कोणती प्रॉपर्टी वापरली इनवर्स वाली M4 प्रॉपर्टी वापरलेली. परत बी इक्वल टू आता मी काय करणार आहे 1 बाय ए ऍज इट इज असंच ठेवणार आहे आणि हा जो ब्रॅकेट आहे तुमच्याकडे हा ब्रॅकेट एकत्र घेणार ए इंटू बी. कोणती प्रॉपर्टी वापरली मी असोसिएटिव्ह प्रॉपर्टी M2. आता बघा ए इंटू बी ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे इथं बघा इथं गिवन मध्ये किती आहे 0. तर बी इक्वल टू 1 बाय ए इंटू बी ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 0. देन बी इक्वल टू तर हा इथं काय वापरलं मी गिवन तुमच्याकडे काय आहे ए इंटू बी इक्वल टू किती आहे 0 म्हणून मी इथं ए इंटू बी किती लिहिलंय 0. तर आता बरं 1 बाय ए इंटू 0 किती तुमच्याकडे 0. बघा 1 बाय ए इंटू 0 इक्वल टू किती 0. ही कोणती प्रॉपर्टी आहे आयडेंटिटी. परत M3 किंवा आपण जी सॉरी आयडेंटिटी नाही कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याकडे जो फ्रॉम अबो थेरम आहे ए वाला त्याच्यामध्ये काय आहे की कोणत्याही संख्येला 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येतो 0. तर बघा आपण इथं काय दाखवलं बी इक्वल टू 0. त्याच्यामध्ये काय होतं की दोन संख्याचा गुणाकार जर 0 येत असेल तर दोघांपैकी एकाला 0 व्हावं लागेल. सपोज ए जर 0 नाही झाला तर बी ला 0 व्हावं लागेल. सपोज बी जर आपण
झिरो नाही झाला, सपोज दुसरा बघा तुम्हाला असंच प्रॉब्लेम आहे, सपोज बी जर मी झिरो नाही घेतला, बी झिरो नाहीये, तर तुमचा क्लेम काय असेल बघा, सेम क्लेम काय असेल की ए ला काय दाखवावं लागेल, झिरो. तर दोन संख्याचा गुणाकार झिरो झाला म्हणजे एकाला तर झिरो व्हावंच लागेल, जरी तर बी झिरो नाही झाला तर ए ला झिरो व्हावं लागेल. जर तुम्ही दुसरं बी नॉट इक्वल टू झिरो घेऊन जर प्रूव्ह केलं तर तुम्हाला ए ला झिरो दाखवाल. सेम प्रूफ बीच्या जागी काय लिहिता येईल. आता पाहूया आपण नेक्स्ट थेरम, थेरम नंबर 5. बघा आता आपण पाहणार आहोत थेरम नंबर 5 मध्ये. बघा काय तुमच्याकडं की लेट ए अँड बी बिलॉंग्स टू आर, देन बघा देन आपल्याकडे हा पार्ट आहे, देन ए प्लस एक्स इक्वल टू बी, ए प्लस एक्स इक्वल टू बी हॅज युनिक सोल्युशन. कधी याला युनिक सोल्युशन काय आहे की एक्स ची व्हॅल्यू जर मायनस ए प्लस बी जर येत असेल तर याला आपल्याला युनिक सोल्युशन. आता सोल्युशन असणे म्हणजे काय बघा, सपोज मी एक्स प्लस 4 इक्वल टू 8 घेतला, याचा मिनिंग असा होतो की बघा एक्स ची काय व्हॅल्यू पुट करू म्हणजे माझं हे दोन्ही इक्वल येईल, हा राईट हँड साइड आणि हा लेफ्ट हँड साइड इक्वल येईल. काय तर एक्स ची व्हॅल्यू किती पुट करू मी 4, 4 जर पुट केला मी तर तुमच्याकडे काय एक्स 4 प्लस 4 8 झाला, तर एक्स जो आहे एक्स इक्वल टू 4 या इक्वेशनचं सोल्युशन झालं. सेम आहे की ए प्लस एक्स इक्वल टू बी याला सोल्युशन आहे म्हणजे मी एक्स ची व्हॅल्यू काय पुट करू म्हणजे माझा आन्सर हे सोल्युशन असेल. तर एक्स ची व्हॅल्यू काय पुट करावं लागेल मला, मायनस ए प्लस बी जे आहे हे या इक्वेशनचं सोल्युशन आहे. जर मी एक्स ची व्हॅल्यू ही पुट केली तर हे याचा आन्सर सोल्युशन. तर बघूया आपण आता, जसं की मी एक्स प्लस 4 इक्वल टू 8 आणलंय आणि एक्स व्हॅल्यू किती आणलेली 4, तसंच मला बघा आता सोल्युशन आहे म्हणजे काय करावं लागेल की तुमच्याकडे कन्सिडर तुमच्याकडे इक्वेशन कोणती आहे, इक्वेशन ए प्लस एक्स इक्वल टू बी हे इक्वेशन आहे. ओके, इक्वेशन नंबर 1 हे आपल्याला दाखवायचं काय की ए प्लस एक्स इक्वल टू किती बी. बघा टेक आपल्याकडे सोल्युशन आहे, टेक किती एक्स इक्वल टू मायनस ए प्लस बी, हे सोल्युशन आहे की नाही आपल्याला चेक करायचंय. तर त्यासाठी बघा आपण लेफ्ट हँड साइड घेतली, ए प्लस एक्स इक्वल टू काय आला पाहिजे आपला आन्सर बी आला पाहिजे. तर ए प्लस एक्स इक्वल टू मी काय करतो आता, मी काय करतो बघा इथं जो आहे तुमच्याकडे हे सोल्युशन आहे, या दोन्ही साइड मध्ये ए ऍड करतो. बघा इथे मी ए ऍड केलं, काय पाहिजे मला ए प्लस एक्स पाहिजे तर मी ऍड केला ए प्लस एक्स. इथं पण मला ऍड करावं लागेल ए प्लस आणि तुमच्याकडे जो आहे हा मायनस ए प्लस बी वाला पार्ट. ठीक आहे, हा ऍड केला मी. आता मी काय करणार आहे बघा इथं ऍड केल्यानंतर तुमच्याकडे जो आहे हा ए ब्रॅकेट मध्ये घेऊ शकतो मी इथं आता. तर तुमच्याकडे ए प्लस एक्स इक्वल टू याची व्हॅल्यू किती असते तुमच्याकडे 0. ठीक आहे 0 आणि हा प्लस बी. तर तुमच्याकडे इथं कोणती प्रॉपर्टी वापरली मी, इनव्हर्स वाली, इनव्हर्स, कारण की ए प्लस मायनस एच व्हॅल्यू किती असते 0. परत इथं 0 प्लस बी ची व्हॅल्यू किती असते बी. इथं कोणती प्रॉपर्टी वापरली मी, A3 आयडेंटिटी वाली प्रॉपर्टी, कारण कोणत्याही संख्येमध्ये 0 ऍड केला तर किती तो तुमच्याकडे 0, म्हणजे ए प्लस एक्स इक्वल टू किती आला तुमच्याकडे बी. याचा मिनिंग आहे की तुमच्याकडे जो घेतलेला आहे हा एक्स इक्वल टू मायनस ए प्लस बी ते या इक्वेशनचं सोल्युशन आहे. ठीक आहे, आता हे पाहिलं आपण काय, एक्स इक्वल टू मायनस ए प्लस बी हॅज अ सोल्युशन ऑफ कुणाचं, ए प्लस एक्स इक्वल टू बी चं. त्यांचं म्हणणं आहे की याच्या व्यतिरिक्त आपल्याला सोल्युशन नाही, युनिक सोल्युशन आहे. बघा या इक्वेशन मध्ये या एक्स प्लस 4 इक्वल टू 8, एक्स ची व्हॅल्यू 4 व्यतिरिक्त भेटते का तुम्हाला, नाही भेटणार. बघा जगातली कोणती व्हॅल्यू घ्या आणि या एक्स व्हॅल्यू पुट करून मला आन्सर 8 दाखवा, तर पॉसिबल नाही. एकच चॉईस आहे, ओनली वन, एकच चॉईस आहे, त्याला म्हणतो आपण युनिक. जसं की बघा एक्स इक्वल टू 4 शिवाय तुम्हाला दुसरं एक्स भेटणार नाही, जर भेटला तर त्याला आपण युनिक सोल्युशन म्हणत नाही. बघा इथं पण सेम आहे की एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला युनिक सोल्युशन दाखवायचं आहे. बघा युनिक सोल्युशन आपण कसं दाखवतो की आपण सिमिलरली दुसरं एक सोल्युशन घेणार. बघा सपोज मी याला जर सपोज घेतला असता एक्स इक्वल टू 5 पण सोल्युशन आहे, तर 5 जर याचं सोल्युशन असता तर यांनी कंडिशन सॅटिस्फाय केली असती. बघा 5 प्लस 4 इक्वल टू 8, तर इकडे पण आन्सर किती आला असता तुमच्याकडे 8 आला असता, पण आला का नाही. चला तर आपण पाहूया. आता बघा युनिकनेस दाखवायचं मला, तर युनिकनेस साठी काय करावं लागेल मला की सपोज मी घेतलं काय, सपोज बघा सपोज की x1 पण सोल्युशन आहे, x1 इज अ सोल्युशन ऑफ किती ए प्लस x1 इक्वल टू बी, हे पण सोल्युशन आहे. ओके, आपण मानलं की हे x1 दुसरं सोल्युशन आहे आणि आपल्याकडे जर एक सोल्युशन आहे, तर तुमच्याकडे काय होईल बरं,
की एक सोल्युशन आहे म्हणजे काय की a प्लस एक्स इक्वल टू बी अँड a प्लस x1 इक्वल टू बी. याचा मिनिंग काय, एक सोल्युशन होता रेडीमेड आणि मी एक दुसरा सोल्युशन घेतला x1 जो की ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. तर मला सांगायचं आहे की दोन जे सोल्युशन आहेत ते दोन वेगळे नसून ते काय एकच, म्हणजे काय दाखवावं लागेल मला, x इक्वल टू x1 दाखवावं लागेल. आता बघा हे मी दोन वेगवेगळे सोल्युशन घेतले x आणि x1. तर बघा याची पण व्हॅल्यू b आहे, याची पण b व्हॅल्यू आहे. तर मी जर एकत्र केलं a प्लस एक्स इक्वल टू बी, देन हे पण b ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे, a प्लस x1. ओके, आता इथं काय तुमच्याकडं a प्लस एक्स इक्वल टू, आता b तर दोघांची इक्वल आहे तर a प्लस काय घेईन मी x1. बघा या साईडला पण a आहे, इथं पण a आहे. बाय कॅन्सलेशन लॉ नुसार तुमच्याकडे काय x इक्वल टू x1. बघा जे मी वेगळे घेतले होते x1 आणि x2 ते वेगळे नसून तुमच्याकडे काय एकच सोल्युशन आहे. याचा मिनिंग काय की जे आपण घेतलेले आहे a प्लस एक्स इक्वल टू बी हॅज अ युनिक सोल्युशन. काय युनिक सोल्युशन, ते कसं आहे, x इक्वल टू मायनस a प्लस बी. ओके, हे झालं युनिक सोल्युशन. पहिले दाखवलं आपण सोल्युशन, नंतर दाखवलं आपण युनिक सोल्युशन. आता थेरम नंबर 5 मधला आपण बी पाहणार आहोत. आता बघा सिमिलरली जे आपण पाहिलं ऍडिशन मध्ये, सेम आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये पाहायचं आहे. बघा इथं काय तुमच्याकडं, लेट a इज नॉट इक्वल टू 0 इन अँड कन्सिडर द a इंटू वाय इक्वल टू बी. आपण याच्यामध्ये काय घेतलं होतं, a प्लस एक्स इक्वल टू बी घेतला होता आणि त्याला हा सोल्युशन आला, आपण हे बघितलं. तर आता सेम a इंटू वाय इक्वल टू बी जो आहे इट हॅज युनिक सोल्युशन. देन वाय इक्वल टू हा जो a आहे इकडे काय होतो तो डिवाइडला, म्हणजे y इक्वल टू काय तुमच्याकडं b अपॉन a, याला सोल्युशन आहे आपल्याला दाखवायचं आहे. तर बघा गिवन तुमच्याकडं गिवन किती, a इंटू वाय इक्वल टू काय b. सपोज इक्वेशन नंबर 1 आपण टेक, आपल्याला हे सोल्युशन दाखवायचं आहे. बघा y इक्वल टू काय तुमच्याकडं b अपॉन a आहे. याला मी असं लिहू शकतो 1 बाय a इंटू b लिहू शकतो मी यांना. बघा असं लिहिल्यानंतर मी काय करणार आहे आता, दोन्ही साईडनी, बघा त्यावेळेस काय केलं होतं मी, दोन्ही साईडनी a ऍड केलं होतं. तर आता मी दोन्ही साईडनी काय करणार आहे, मल्टिप्लिकेशन काय करणार आहे, कशाने, a ने. मल्टिप्लाइंग a ऑन बोथ साइड. का करायचंय मला, बघा बोथ साइड का करायचं, कारण मला a इंटू वाय आणायचंय एका साईडला. तर इथं तुमच्याकडे फक्त y आहे, तर काय तुमच्याकडे a इंटू वाय इक्वल टू, इथं पण काय तुमच्याकडे a इंटू हे 1 बाय a इंटू बी आहे या साईडला. ओके, आता बघा इथं a इंटू वाय इक्वल टू आपल्याला b आणायचंय. तर मी हा जो ब्रॅकेट आहे एकत्र करतो, a इंटू 1 बाय a एका साईडला इंटू b. कोणती प्रॉपर्टी वापरली आपण, युजिंग m2, कोणती असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. आता बघा इथं a इंटू वाय इक्वल टू काय आला तुमच्याकडं, a इंटू 1 बाय a ची व्हॅल्यू असते किती, 1 इंटू b. कोणती प्रॉपर्टी वापरली, इनव्हर्स प्रॉपर्टी. इनव्हर्स म्हणजे कोणती, m4. ओके, युजिंग m4. आता a इंटू वाय इक्वल टू 1 इंटू बी ची व्हॅल्यू किती असते, b. इथं कोणती वापरली आपण, आयडेंटिटी प्रॉपर्टी कोणती, m3. म्हणजे कोणत्याही संख्येला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर काय येतो, a. तर a इंटू वाय इक्वल टू काय आलं आपल्याकडे, b. म्हणजे y इक्वल टू b अपॉन a जे आहे हे सोल्युशन आहे तुमच्याकडे कोणत्या इक्वेशनचं, a इंटू वाय इक्वल टू b चं. चला सोल्युशन दाखवलं आपण. आता दाखवलं आपण युनिकनेस दाखवणार आहोत. युनिकनेस बघा, युनिकनेस साठी सपोज आपण बघा पहिलं काय तुमच्याकडं, सपोज केलं आपण, सपोज की y1 इज अ सोल्युशन ऑफ कुणाचं, a इंटू वाय इक्वल टू बी. बघा याचं सोल्युशन आहे. तर काय तुमच्याकडं बघा पुट केलं मी याला इक्वेशन नंबर 1. दुसरं काय तुमच्याकडे y1 जर सोल्युशन नसेल तर a इंटू y1 इक्वल टू काय b इक्वेशन नंबर 2. मला काय बघा y1 पण सोल्युशन आहे, y पण सोल्युशन आहे, दोन सोल्युशन आहे तुमच्याकडे. तर मला दाखवायचं काय, y1 इक्वल टू y दाखवायचं आहे. आता हे दोन इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 जर केला मी तर a इंटू वाय इक्वल टू काय आला, b इक्वल टू काय तुमच्याकडे a इंटू y1. बघा दोन इक्वेशन, बघा दोघांची व्हॅल्यू b आहे, याचा मिनिंग काय झाला, a इंटू वाय इक्वल टू a इंटू y1. कॅन्सलेशन लॉ नुसार तुमच्याकडे काय बघा, a इथं पण आहे, a इथं आहे, कॅन्सल होतो. तो राहिलं काय तुमच्याकडे y इक्वल टू y1. बघा इथं जो आहे तुमच्याकडे हे y इक्वल टू y आला. तर जे आपण अदर सोल्युशन घेतलं होतं y1
ते ऑर्डर नसून काय तुमच्याकडे एकच सोल्युशन आहे, म्हणजे y1 ची व्हॅल्यू जी आपण वेगळी घेणार होतो ती वेगळी नसून कुणाच्या इक्वल आहे, yच्या. याचा मिनिंग काय होतो की तुमच्याकडे जे आपण सोल्युशन घेतलेला y इक्वल टू b अपॉन a इज अ युनिक सोल्युशन ऑफ कोणत्या इक्वेशनचं, a इंटू y इक्वल टू b. हेन्स प्रूव्ह. अशा पद्धतीने आपण 5 थेरम पाहिलेत. 5 थेरम मधले 2-2 पार्ट होते, असे 10 थेरम आपण प्रूव्ह केलेले आहेत. आता या थेरम मध्ये प्रूव्ह केल्यानंतर बघा आपला हा 3rd लेक्चर होता. याच्यानंतर आपण लेक्चर 4 पाहणार आहोत. लेक्चर 4 मध्ये आपल्याला पाहायचं आहे एक्झाम्पल. बघा एक्झाम्पल रियल नंबर से क्या आहे की स्क्वेअर रूट 2 जे आहे तुमच्याकडे इरॅशनल नंबर प्रूव्ह करा, किंवा देयर डज नॉट एक्झिस्ट एनी रॅशनल नंबर आर सच दॅट आर स्क्वेअर इक्वल टू 2 हे प्रूव्ह करा, किंवा स्क्वेअर रूट 6 इज अ इरॅशनल नंबर प्रूव्ह करा. हे पुढच्या थेरम मध्ये आपल्याला हे पार्ट पाहायचं आहे. अजून एक आहे त्याच्यामध्ये, सो दॅट द सम अँड प्रोडक्ट ऑफ 2 इरॅशनल नंबर मे और मे नॉट बी इरॅशनल नंबर. याचा आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे. ठीक आहे, चला आता पाहूया आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये, पुढच्या लेक्चर मध्ये, लेक्चर नंबर 4. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला ज्या उणिवा भासत आहे, किंवा फास्ट होत आहे, किंवा स्लो होत आहे, किंवा समजत असेल तर कमेंट करायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही कमेंट मध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला. ठीक आहे, थँक्यू सो मच.